आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जगाला अभूतपूर्व असा वेग दिलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक, आधुनिक यंत्रसामुग्री आणि दळणवळणाची साधने यामुळे मानवी जीवन अधिक सोयीचे झाले आहे. परंतु या प्रगतीसोबतच ताणतणाव, प्रचंड स्पर्धा, स्वार्थभाव आणि नैतिक मूल्यांची घसरणही वाढताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये कर्मयोगाचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. कर्मयोग मनुष्याला केवळ यशस्वी बनवत नाही, तर तो संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यसंपन्न नागरिक घडवतो. कर्मयोगाचा अर्थ केवळ श्रम करणे नाही, तर प्रत्येक कर्मामागे प्रामाणिकपणा, निस्वार्थ सेवा, समर्पण आणि लोककल्याणाची भावना असणे होय. जेव्हा मनुष्य स्वतःच्या हिताबरोबर समाजाच्या हिताचाही विचार करतो, तेव्हा त्याचे कर्म योग बनते. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये कर्माला साधना, सेवा आणि उपासना असे गौरवपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला श्रमाची प्रतिष्ठा शिकवली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, निष्क्रियतेमुळे दारिद्र्य, परावलंबन आणि अधोगती निर्माण होते. ते म्हणतात, कष्ट नहीं बनते हाथों से, सबही समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का, हात में रहे लंगोटी. श्रमामुळे स्वाभिमान, स्वावलंबन आणि समृद्धी प्राप्त होत असते. ग्रामविकास, स्वच्छता, शिक्षण, शेती, उद्योग, सामुदायिक श्रम या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी जणू कर्मयोगाचीच प्रेरणा दिली. त्यांच्या मते जो समाज श्रम करतो तोच समाज प्रगती करतो. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा युवकांना दिलेला जो संदेश आहे आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद असे म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. या त्यांच्या संदेशामागे कर्मयोगाचीच प्रेरणा दडलेली आहे. सतत प्रयत्न करणारा, अपयशाने न खचणारा आणि ध्येयासाठी अविरत परिश्रम करणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने कर्मयोगी असतो. आज आपल्या देशाला अशाच कर्मयोगी नागरिकांची आवश्यकता आहे, जे आपल्या कर्तव्याला राष्ट्रसेवा मानतील, समाजहिताला प्राधान्य देतील आणि प्रामाणिक श्रमातून भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि स्वावलंबी बनवतील. याच विचाराने आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात केली पाहिजे. आज मी कोणते असे कार्य करीन ज्यामुळे माझे कुटुंब, माझा समाज, माझे राष्ट्र अधिक सक्षम होईल, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कर्मयोगाच्या मार्गावर घेऊन जाईल. तेव्हाच आपला देश तन मन धनाने समृद्ध होईल आणि आपल्या देशाची मंगल कीर्ती सर्वदूर पसरेल.